नमस्कार. गणेशोत्सव 2020 आपण मागच्या काही भागांमध्ये हिंदवी स्वराज्याचे शिलेदार प्रेरणा पर्व याच्या अंतर्गत स्वराज्यासाठी योगदान आणि बलिदान देणाऱ्या आमच्या शिलेदारांच्या कथा ऐकल्या. पुण्यामध्ये समाजसेवेचा आदर्श घालून देणारे सेवा मित्र मंडळ आणि ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करताना त्यांनी जे कार्यक्रम केलेले आहेत त्याच्यामधला हा एक भाग. आणि शिलेदारांच्या कथा बघताना आज आपण एक वेगळ्या व्यक्तीबद्दल, वेगळ्या कलाकाराबद्दल, जो शिवकाळातीलच आहे त्यालाही आपण शिलेदार खरं तर म्हणू शकतो, अशा व्यक्तीबद्दल माहिती घेणार आहोत. त्या अवली या व्यक्तीचं नाव आहे कवी भूषण. आता खरं तर तुम्ही सारेजण कवी भूषण म्हटल्यावर काही जण आठवत असाल, काही जण अचंबित झाले असाल, काहींना आश्चर्य वाटत असेल, काही जण इतिहासाची पानं मागे मागे चालत मेंदूतल्या मेंदूमध्ये तिथपर्यंत पोचले असतील, काहींना कवी भूषण म्हटल्यावर त्याची काव्य डोळ्यासमोर आली असतील. कोण होता कोण हा माणूस नक्की? खरं तर अनेक इतिहास अभ्यासकांना, अनेक शिवप्रेमींना, अनेक रसिकजनांना कवी भूषणाच्या कविता, त्याने रचलेले छंद हे माहीत आहेत, त्यामुळे ते त्याचे चाहते आहेत. पण आज सुद्धा अनेक शिवप्रेमी आहेत की ज्यांनी कवी भूषणाने रचलेला एक छंद त्यांना पाठ असतो, पण हे माहीत नसतं की तुम्ही ज्याचा छंद म्हणताय, जे गाणं म्हणताय, जे गीत म्हणताय ते कुणी लिहिलं आहे. असं ते जे प्रसिद्ध गीत आहे ते तुम्हाला सांगतो. इंद्रजिमी जंबपर वाडवसु अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज है. आणि त्याच्या शेवट जे आहे सेर शिवराज है. ते सेर शिवराज है नावाने जे गीत प्रसिद्ध आहे, ते गीत, तो छंद ज्याने लिहिला आहे त्याचं नाव आहे कवी भूषण. आणि कवी भूषणाबद्दल सांगण्यासाठी या ठिकाणी आपण या माध्यमातून समोर आलेले आहोत. खरं तर कवी भूषण हा एक उत्तरेमधला कवी. आपण आहोत दक्षिणेमध्ये. त्यावेळेच्या भूभागानुसार कवी भूषणाचं गाव जे होतं ते उत्तरेतलं होतं. दळणवळणाची फार साधनं नाहीत, देवाणघेवाणीची फार साधनं नाहीत. अशा कुठल्या तरी एखाद्या गावामध्ये ज्या बातम्या यायच्या, जी लोक यायची, गावामध्ये चर्चा घडायची, त्याच्यानंतर या देशामध्ये काय घडलंय, कुठे काही विध्वंस झालाय, कुठे काही चांगलं घडलंय, कुणी कुणावर आक्रमण केलेलं आहे, असं सगळं एखाद्या गावात कळत असताना ते ऐकून या देशाच्या घडामोडीवर, या देशातल्या राजांवर, या देशातल्या इतर परिस्थितीवर आणि या देशातल्या इतर भूभागांवर कवी भूषण कविता त्या ठिकाणी करत असे, कवी भूषण गीत म्हणत असे. खरं तर तुम्हाला सांगतो, कवी भूषणाची जी भाषा आहे ती भाषा आहे ब्रज भाषा. त्या ब्रज भाषेतले ते कवी आहेत. ब्रज भाषा आता लोप पावत चाललेली आहे आणि कवी भूषणाच्या कवितांचा अभ्यास करावा अशी ही पिढी आता दिसेनाशी झालेली आहे. पण ब्रज भाषेतील त्या कविता इतक्या सुंदर आहेत, त्याच्यामध्ये वीररस तर आहेत, त्याच्यामध्ये शृंगार रसही आहे. नवरस पिऊन उतरलेल्या त्या कविता आपण जर वाचल्या, आपण जर ऐकल्या तर आपल्याही अंगावर आज सुद्धा शहारे येतात. तुम्हाला एक गंमत सांगतो. कवी म्हटल्यावर कविता आल्या, गाणी आली. एखाद्या कवीने एखाद्याची जर स्तुती करायची झाली तर त्याला दिलेल्या शब्दांच्या सगळ्या उपमा आल्या. पण खरं सांगू, कवी भूषण या पठडीत बसणारा कवीच नव्हता. कवी भूषण अगदी लहानपणापासून स्वाभिमानी. त्याला 2 भावंड, तो त्या घरात राहत होता. त्याच्याविषयी अशी एक कथा सांगितली जाते की एकदा त्याने जेवता जेवता मीठ मागितलं, तर त्याच्या घरची जी कोणी वाढणारी स्त्री होती त्या स्त्रीने त्याला असं सांगितलं की तुला फक्त खायची अक्कल आहे, कमवण्याची नाही. म्हणजे मी तुम्हाला आजच्या भाषेत सांगतोय, त्यांचा जो संवाद झाला असेल तो त्यावेळी झाला असेल. त्यामुळे काही मीठ मिळणार नाही, आहे ते खा. यावरती कवी भूषण तिथून जेवणाच्या ताटावरून उठले आणि ते बाहेर पडले आणि सांगितलं जेव्हा मीठ कमवीन त्यावेळीच पुन्हा परत येईन. आणि असं म्हणून रागाने बाहेर पडलेले कवी भूषण पुढे फार मोठे झाले, राजकवी झाले. रायगडच्या राजसदरेवर त्यांच्या कविता गाजल्या, इतर अनेक ठिकाणी गाजल्या.
पण त्यांच्या डोक्यातून ती आठवण गेलेली नव्हती. ज्यावेळी त्यांना काही पैसे मिळाले, ज्यावेळी त्यांना काही बिदागी मिळाली, ज्यावेळी त्यांना काही संपत्ती मिळाली, तर एक दिवस त्यांनी काय केलं, मिठाची त्या ठिकाणी पोती भरून त्या ठिकाणी असलेलं सगळं बैलगाड्या वगैरे त्यांनी त्या भरल्या आणि स्वतःच्या घराकडे त्यांनी मीठ भरलेल्या बैलगाड्या पाठवून दिल्या आणि निरोप दिला की सांगा हे कवी भूषणानं पाठवलेले. अशा पद्धतीनं कवी भूषणाविषयी अनेक कथा त्यांच्या भागांमध्ये प्रसिद्ध आहेत, प्रचलित आहेत. आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला. कवी भूषण हे असामान्य प्रतिभेचे कवी. आणि एकदा काय झालं, जसं त्यांच्याकडे असामान्य प्रतिभा होती, विद्वत्तता होती आणि अलौकिक असे त्यांच्याकडे शब्दांची भांडार होतं, पण कवी भूषणांकडे अजून एक गुण होता. तो गुण म्हणजे काय, स्वाभिमान होते, स्वाभिमानी होते, स्वाभिमान होता त्यांच्याकडे. कवी भूषणाचा एकदा एक प्रसंग तुम्हाला सांगतो आणि मग आपण त्याच्या काव्यांकडे जाऊ, कवितांकडे जाऊ. कवी भूषणाने कुठल्याशा तरी एका राजावरती एक कविता रचली आणि ती त्याच्या दरबारामध्ये म्हटली. शिवाजी राजांच्या नाही, भारत देशात अनेक राजे त्यावेळी छोट्या छोट्या गड्यांमध्ये वगैरे सुद्धा होते. त्याच्यापैकी कुठल्या तरी एका राजासमोर त्याने कविता सादर केली, त्या राजाचं वर्णन केलं. ते इतकं सुंदर होतं, इतकं अप्रतिम होतं की तो राजा प्रचंड खुश झाला. तो उठला आणि त्याने सांगितलं, हा जो कोणी कवी आहे त्याला 1,00,000 सोन्याची नाणी द्या. सगळ्या दरबारामध्ये टाळ्या वाजल्या, आनंद झाला आणि मग ते ताबडतोब आज्ञेची अंमलबजावणी झाली, हुकुमाची, आणि 1,00,000 सोन्याची नाणी त्याच्या समोर आणण्यात आली आणि त्याच्याकडे दिली. फक्त ते करताना तो राजा असं म्हटला, एका कवितेला आणि साध्या कवीला 1,00,000 सोन्याची नाणी देणारा मी या देशातला एकमेव राजा असेन, असं तो बोलता बोलता बोलला. हे वाक्य कानावर पडलं आणि कवी भूषणाने त्या राजाकडे पाहिलं. त्या नाण्यांची जी ताटं होती त्याच्यापासून तो बाजूला झाला. ती ताटं त्याने त्या राजाच्या पायाशी सरकवली आणि म्हटला, हे मला नको आहे. या देशामध्ये कवितेला 1,00,000 नाणी मिळून सुद्धा ती परत देणारा या देशातला एकमेव कवी कवी भूषण असेल, असं म्हणणारा असा स्वाभिमानी कवी. मी तुम्हाला बोललो, अफाट विद्वत्ता तथा त्याच्याकडे होती, ज्ञानाचं भांडार होतं, शब्दसंपत्ती होती, ज्ञान होतं चारी बाजूंचं. आणि कवी भूषणाने इतिहास अभ्यासकांच्या मध्ये ज्यावेळी आग्र्याच्या भेटीला शिवाजी महाराज गेलेले होते औरंगजेबाला भेटायला, त्या दरम्यान त्याची आणि शिवाजी महाराजांची आधेमध्ये कुठे ना कुठेतरी गाठभेट झाली असावी, असा तर्क इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक सुद्धा लावतात. असे कवी भूषण होते. एका कवी भूषणांच्या एक प्रसंग असा सुद्धा आहे, औरंगजेबाच्या दरबारात ते उभे होते आणि औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबांनी त्यांना विचारलं, काय रे, तू सगळीकडे कविता करतोस, माझ्यावर काही कविता करशील की नाही, पण त्याच्यामध्ये फक्त स्तुती लिहायची नाही, माझ्यातले गुणदोष सुद्धा दाखवायचे. अशा पद्धतीचा त्यांचा काहीसा संवाद झाला. तर कवी भूषण म्हटला, मी सांगीन, पण मला अभय दिलं पाहिजे. तुम्ही जर मला मारणार असाल, तुम्ही औरंगजेब आहे, तुम्ही जर मला मारणार असाल तर मी असं काही बोलणार नाही. त्यानंतर कवी भूषणाने जी कविता केली, बापरे बाप, औरंगजेबाचे त्यांनी त्याच्यामध्ये वाभाडे काढले की तू भावंडांच्या रक्ताच्या चिखलावरती पाय ठेवून चालत हे सिंहासन मिळवलेलं आहेस. तू हे सिंहासन कसं मिळवलंयस, बापाला कैद करून मिळवलेलं आहेस. तू या सिंहासनावर बसण्याच्या लायकीचा नाहीयेस. अशा अर्थाची कविता खुद्द औरंगजेबासमोर कवी भूषणाने म्हटली आणि तो थेट त्या दरबारातून निघाला आणि दूर निघून गेला. खरं तर हे साहस असामान्य होतं आणि त्या दरबारात त्या दिवशी जे वातावरण झालं, बाप रे बाप, मला नाही वाटत की इतिहासात पुन्हा दुसऱ्या कुठल्या कवीला औरंगजेबाने अशी संधी दिली असावी की माझ्यावर कविता कर म्हणून. कवी भूषण असे आहेत. आता आपण त्यांच्या कवितांकडे जाऊ. मला एक प्रसंग आठवतो अतिशय सुंदर. रायगडाच्या त्या राजसदरेचा धनी शिवाजीराजे रायगडावरती देवदर्शनाला जगदीश्वराच्या मंदिरात जायचे आणि असा तो सगळा काळ चाललेला होता राज्याभिषेकाच्या आधीचा.
आणि शिवाजी राजांना भेटण्यासाठी त्यांना शोधत शोधत त्यांच्यावर काही कविता करत कवी भूषण हे रायगडावरती आलेले होते. एकदा काय झालं, ते रायगडाच्या जगदीश्वराच्या मंदिरात शिरले आणि तिथे बरीचशी लोक बसलेली होती. कवी भूषणाचा त्या ठिकाणी परिचय झाला की आम्ही कवी आहोत. मग त्याची ओळख झाली आणि त्याला कुणीतरी सांगितलं, ठीक आहे, तू रायगडावर ज्या राजांना भेटण्यासाठी आलायस त्या राजावर केलेली एखादी कविता तरी आम्हाला ऐकव. हे ऐकल्यावर कवी भूषणानं त्या लोकांना लगेच होकार दिला. तिथे आमच्या लोकांमधली सगळी मंडळी होती. अष्टप्रधानातले 2-3 जण होते, काही सरदार होते, काही पुरोहित होते, काही मावळे होते. आणि कवी भूषण त्या रायगडच्या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये उभे राहिले आणि त्या मंदिराच्या त्या समोरच्या शिवपिंडी समोरच्या त्या प्रांगणामध्ये ते उभे राहिलेले असताना त्यांनी अत्यंत भारदस्त आवाजामध्ये त्यांनी केलेली जी शब्दरचना जी अजरामर झाली ती तिथे सादर केली. आणि ते म्हटले, इंद्रजिमी जंबपर बाड़वसु अंबपर रावण स दंबपर रघुकुल राज है पौन बारी बाहपर संबुरति नाहपर जो सहस बाहपर राम द्विज राज है दावा द्रुम दंड पर चितामृग झुंड पर भूषणवी तुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कान जिमी कंस पर अरे त्योमलेंछ बंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. हे ऐकल्याबरोबर त्यातल्या काही लोकांना त्या कवितेचा अर्थ नाही कळला, पण ज्या तडफेनी ज्या ताकदीने कवी भूषण शेवट म्हटले त्योमलेंछ बंश पर शेर शिवराज है, म्हणजे त्यांना नंतर अर्थ विचारल्यावर त्यांनी सांगितलं शेवटच्या कडव्याचा अर्थ असा की जसा कृष्ण कंसाला मारतो त्या पद्धतीने या देशावरती आक्रमण केलेल्या म्लेच्छांवर शिवाजी राजा तुटून पडलेला आहे. शिवाजी राजा सिंहासारखा आहे, शेर शिवराज आहे. ती कविता, तो ठेका, ते शब्द आणि त्याचं सादरीकरण अशा पद्धतीने होतं की त्या जगदीश्वराच्या प्रांगणातली त्या मंडपातली माणसं शहारून गेली. तिथे मध्ये एक व्यक्ती बसलेली होती. त्या व्यक्तीने उठून सांगितलं, हे पुन्हा म्हणा. आता त्यांची आज्ञा झाली, सगळ्यांनी सांगितलं पुन्हा म्हणा. कवी भूषण पुन्हा उभा राहिला, पुन्हा तीच कविता सादर केली. इंद्रजिमी जंबपर बाड़वसु अंबपर रावण स दंबपर रघुकुल राज है पौन बारी बाहपर संबुरति नाहपर जो सहस बाहपर राम द्विज राज है दावा द्रुम दंड पर चितामृग झुंड पर भूषणवी तुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्न जिमी कंस पर त्योमलेंछ बंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. आणि मग जो माहोल झाला तिथल्या त्या लोकांनी आणि त्या व्यक्तीने कवी भूषणाला ही एक कविता इतकी आवडली की सलग 9 वेळा म्हणायला लावली. 9 वेळा कविता ऐकली आणि मग त्याला सांगितलं, तुला जर शिवाजी राजांना भेटायचं असेल तर तू उद्या या वेळेमध्ये राज दरबारात ये. सकाळी कवी भूषण उठला. ज्या राजाची कीर्ती उत्तरेत ऐकायला मिळत होती, ज्या राजाच्या कीर्तीचे पोवाडे इथले शाहीर गातात, तसा उत्तरेतल्या भाषेमध्ये त्यांनी काव्य केलेलं होतं. त्या राजाला भेटण्याची त्याची वेळ जवळ आली. सकाळी तो उठला, गेला दरबारात आणि मग शिवाजी राजे येणार. त्यांच्या आगमनाची वर्दी झाली, चाऊल झाली. त्याच्या पहारेकऱ्यांनी खुणा केल्या. सगळेजण कमरेमध्ये वाकले आणि शिवाजी महाराज आत प्रवेशले. कवी भूषणाला आश्चर्याचा धक्काच बसला. तोही पटकन वाकला. त्याने मुजरा केला. काल जगदीश्वराच्या प्रांगणामध्ये ज्या व्यक्तीने ही कविता 9 वेळा म्हणायला लावली तीच व्यक्ती साक्षात छत्रपती शिवाजी महाराज होते. हे ज्यावेळी कवी भूषणाला कळलं, भूषण मनापासून त्या ठिकाणी आणला. त्याच्या डोळ्यामध्ये भावाश्रू तरळले. काय वाटलं असेल, म्हणजे खरं तर माझ्याही मनात हा प्रश्न येतो, तुम्हालाही पडेल, की कवी भूषणाला शिवाजीराजांनी ती कविता वारंवार म्हणायला लावली आणि दुसऱ्या दिवशी त्याला कळलं की आपण ज्याच्यासाठी इथवर आलोय तोच हा राजा आहे. आणि मग कवी भूषणाने शिवाजी महाराजांवरती केलेली अनेक काव्य त्यांना ऐकवली. त्यानं रायगडाचं वर्णन केलेलं आहे, त्याने सिंहगडावरच्या लढाईचं वर्णन केलेलं आहे. त्याने कवी भूषणाने अनेक कविता त्या ठिकाणी सादर केल्या. त्या प्रत्येकाला आवडल्या. रायगडच्या राजदरबाराचं त्यांनी वर्णन जे केलेलं होतं, जगदीश्वराचं वर्णन केलेलं होतं. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की ती इंद्रजिमी जंबपर कविता त्याला एवढ्या वेळा म्हणायला लावली, तशीच त्याची अनेक काव्य आहेत. पण त्याची काही निवडक 2-3 काव्य मी तुम्हाला सांगतो. कवी भूषणाचं एक काव्य फार प्रसिद्ध आहे की शिवाजी राजा तू काय केलंयस, अशा अर्थाचं ते वाक्य आहे.
त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ असा की अफजल खानापासून अनेक जणांना तू संपवलंस जे स्वराज्याचे शत्रू होते. इंग्रज, डच, पोर्तुगीज यांची जहाजं जी आम्हाला त्रास द्यायला समुद्र वाटे यायची ती आता उलटी पलटी झालेली आहेत, कारण आता मराठ्यांचा आरमार त्यांच्यावरती वर्चस्व राखतंय. आणि जी लोक आत्तापर्यंत शोधत होती की शिवाजी कुठे आहे आम्हाला दाखवा, आम्ही त्याला पकडतो, ती लोक आता पळून निघालेली आहेत. शिवाजी राजा कुठे आहे मला सांगा, आम्ही पळतो. अशा पद्धतीचा एक बदलाव, अशा पद्धतीचा एक राजकीय परिवर्तनाचा भाग आणि पराक्रम तू दाखवलेला आहे. रुस्तुज मेहमान वगैरे तू असे सगळे हुसकावून दिलेस. अशा पद्धतीचं एक सुंदर काव्य त्या कविभूषणाचं आहे. आणि ते काव्याचे शब्द असे आहेत, अफजल खानक ही दाने माय दान मारो, बिजापूर गोलकुंडा दरायुजराज है. म्हणजे तू अफजल खानाला ज्या पद्धतीने ठार केलंस ते बघून विजापूर, विजापूर म्हणजे आदिलशाही, आणि गोलुकोंडा म्हणजे कुतुबशाही हे घाबरलेले आहेत. विजापूर गोलुकोंडा दरायुजराज है, भूषण भनत फारसासी तो फिरंग मारी, हवसी तुरकी डारे पलटी जहाज आहे. फिरंगी, फारसी, तुर्की या सगळ्यांची जहाज उलटी पालटी तू करून टाकलीस. देखत में रुस्तु मेजमान को छिन में खल्लास किया. रुस्तु मेजमानला तर तू क्षणात लोळवलंस. देखत में रुस्तु मेजमान को छिन में खल्लास किया. अले साल्लेर संगर की सुनाई जो आवाज है, साल्लेरचं रण तर तू असं मारलंस की त्याची हुंकार, त्याची युद्धगर्जना अजून सुद्धा उमटतात. साल्लेर संगर की सुनाई जो आवाज है, चौकी चौकी चकता कहूंदा ते चहायारो, अरे लेत रहो खबरी, कहालो शिवराज है, कहालो शिवराज है. अफजल खानक ही दाने माय दानो मारो, बिजापूर गोलुकोंडा दरायुजराज है, भूषण भनत फारसासी तो फिरंग मारी, हबसी तुरकी डारे पलटी जहाज है. देखत में रुस्तु मेजमान को छिन में खलास किया. सालेर संगर की सुनाई जो आवाज है, चौकी चौकी चकता कहूंदा ते चहायारो, अरे लेत रहो खबरी, कहालो शिवराज है, कहालो शिवराज है. काय शब्द आहेत, काय प्रतिभा आहेत. मी तर कायम म्हणतो असं, एक शिवाजी राजांवर आजपर्यंत असंख्य कवींनी कविता केल्या, अनेक शाहिरांनी पोवाडे लिहिले, रचले, गायले, पण ते आपल्या मराठी मातीतले होते, ते आपल्या सह्याद्रीतले होते. त्यामुळे शिवाजी राजांविषयी त्यांना आत्मीयता असणं, शिवाजी राजांविषयी त्यांना माहिती असणं आणि शिवाजी राजांविषयी त्यांना ज्ञान असणं, प्रेम असणं ही गोष्ट साहजिक होती. पण कोण कुठला उत्तरेतला कवी, त्याची भाषा ब्रज, पण त्याला त्या काळात शिवाजी महाराजांची कीर्ती एवढी समजली आणि सरस्वतीचा आशीर्वाद असल्याप्रमाणे त्यांनी ही काव्य लिहिली. मी तुम्हाला त्याचं अजून एक काव्य सांगतो, फार सुंदर आहे की हा एक वेगळा प्रकार आहे. तुम्ही बघा, माझी यूट्यूबवर, फेसबुकवर जी अनेक व्याख्यान आहेत त्याच्यात बऱ्याचदा राज्याभिषेकाचं वर्णन सांगताना खालनं हे काव्य बऱ्याचदा म्हणायला सांगतात. त्याचा प्रकार आहे छेकानुप्रास. अतिशय अवघड प्रकार. या छेकानुप्रास प्रकारामध्ये कवी भूषणाने शिवाजी राजांचं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन आहे की दिल्लीचं दल तुला घाबरलं, तू सुरत लुटलीस, प्रचंड मोठे पराक्रम केलेस आणि तुझ्या पराक्रमाने औरंगजेब इतका घाबरला की कधीतरी तू येशील आणि त्यालाही मारशील अशी भीती औरंग्याला वाटली, म्हणून त्यानं दिल्लीचा दरबारच रद्द केला. अशा अर्थाचं काव्य. ते काय सुंदर आहे बघा, शब्दांची रचना बघा, कवी भूषणाची विद्वत्ता बघा. दिल्लीय दलन दबाई के शिव सरजा निरसंक, लूटिलियो सुरती शहर बंकक करी अति डंक, बंकक करी अति डंक करी असं संक करी खल, सोच चकित भरोच चलिय विमोच चखली खल, टठठई मन कठठई सो रठठिल्लियो, सद्दत दिसी भाई मद्दत दवी भाई रद्दत दिल्लियो, औरंग रद्दत दिल्लियो. त्याने तुझ्या धाकानं दिल्लीचा दरबारच रद्द केला. काय गायला असेल तो त्या ठिकाणी. दिल्ली या दलन दबाई के शिव सरजा निरसंक, लूटिलियो सुरती शहर बंक करी अति डंक, बंक करी अति डंक करी असं संक करी खल, सोच चकित भरोच चलिय विमोच चखली खल, टठठई मन कठठई सो रठठिल्लियो, सद्दत दिसीबाई मद्दत दवीबाई रद्दत दिल्लियो, औरंग रद्दत दिल्लियो. मी तुम्हाला खरं सांगू, हा श्लोक म्हणायला गोडवा आहे,
हा छंद म्हणायला एक वेगळी मजा आहे, ऐकायला तर त्याहून आहे. त्यातले यमक म्हणजे आजच्या भाषेत रायमिंग वर्ड्स ऐकायला तर अजूनच गंमत येते. पण शिवाजी राजांचं खरं वर्णन यात आहे. शिवाजी राजांची दहशत काय, शिवाजी राजांची ताकद काय त्यावेळेच्या हिंदुस्थानामध्ये. दिल्ली दलन दबाई के शिवसर्जा निरसंक असं म्हटल्यानंतर शेवट त्यांनी सांगितलं की शिवाजी राजा तुझ्या धाकामुळे दिल्लीचा दरबारच रद्द झालेला आहे. अशा पद्धतीचं वर्णन म्हणजे शिवाजी राजांची कीर्ती इतकी दुमदुमली की त्यांच्या धाकामुळे दिल्लीचा दरबार रद्द करावा लागला असं ज्यावेळी एक कवी लिहितो त्यावेळी खरोखरच शिवाजी राजांची महानता आम्हाला समजते. अजून एक काव्य आहे त्याचं, ते काव्य असं आहे, आपण शिवतांडव ऐकतो. जटाटवी कलज्वल प्रवाह पावितस्वलय गलेव लंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका दमत 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 निनाद पर्व चर्वयंकार चंड तांडव दनोदनो शिव शिव. हे जसं शिवतांडव आहे, माझ्या मते याच्या रचना रावणाने केलेली आहे. त्यात कविभूषणानं शिवाजीराजांच्या पराक्रमाचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन असंच आहे शिवतांडवासारखं. काय म्हटलंय की ह्या पृथ्वीच्या खंडावर जिथे अधर्म माजलेला होता अशा ठिकाणी शिवाजी राजा तू या राष्ट्राचं रक्षण केलंस आणि आता तुझ्या पराक्रमामुळे हे सगळं वातावरण संपलं आणि जिथे बघावं तिथे परक्यांचं निशाण नष्ट होऊन तुझं निशाण आम्हाला बघायला मिळते, हे भगवं निशाण बघायला मिळते. अशा पद्धतीचं ते शिवतांडव आहे. म्हणजे जर का तो रायगडचा राजदरबार असा सजला असेल आणि कविभूषण उभे राहिले असतील, समोर छत्रपती असतील आणि तिथे पखवाज दुमदुमला असेल, धतात धा तरीकडे धात धा तरीकडे तक धा तरीकडे तक तरीकडे तक धा तरीकडे धात धा धत धा धत धा, आणि मग कविभूषण म्हटले असतील ना की ने खंड खंड ते प्रचंड बल बंड वीर मंडन मही के अरि खंडन भूलाने हे ले ले दंडे छंडे मंडे मुख रंच कहू हे रत निसाने वहा कहान ठहराने है भूषण भनत नव खंड मही मंडल में अरे जहां जहां दिखे वहां शिवा के निशाने है, वहां शिवा के निशाने. जिथे बघावं तिथे तुझा भगवा झेंडा फडकतोय म्हटले. हे वर्णन आहे आणि हे ना आम्ही लिहिलं ना तुम्ही लिहिलं ना आपल्या पूर्वजांनी लिहिलं, हे एका उत्तरेतल्या कवीने लिहिलेलं आहे. म्हणजे शिवाजी राजांची कीर्ती खऱ्या पद्धतीची ज्याला ऐकायला मिळाली त्याने ती सत्यात उतरवलेली आहे. आणि मग तो पकवास दुमदुमला तिरकडे तक धा तिरकडे धा तिरकडे तक तिरकडे तक धा तिरकडे धा तिरकडे तक धा तिरकडे धा तिरकडे तक धा तिरकडे धा. कविभूषण अजून एक काव्य, साजी चतु रंग बीर रंग में तू रंग चढ़ी सरजा शिवाजी जंग चितन चलत है भूषण भनत नाद बिहादन गारन के नदी नद मद गैबर रन के रलत है ऐल पैल खैल मैल खलक में गैल गैल गजब की ठैल पैल सैल उसलत है तारसो तरनी धुनी धारा में लगत जिमी धारा धारा पारा पारा वारियो हालत है. शिवाजी राजांची चतुरंग सेना युद्धाला निघाली की काय होतं, थरथर 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 धरणीमाता हलते, समोरचा शत्रू भिवून पळून जातो. धारा धारा पारा पारा वारियो हालत आहे भूषण भनत भाग्य काशीपती विश्वनाथ. काय सुंदर शब्द आहे. अरे काशीपती विश्वनाथाचं भाग्य आहे. और कोन गिनती में भूली गई बबकी शिवराज तेरे त्रास दिल्ली भई भूकंप थरथर थरथर कापती आहे बिलायती अरवकी. म्हणजे तुझ्या त्रासाने दिल्ली सुद्धा आता थरथर थरथर कापते, त्यांची रियासत थरथर कापते, त्यांची सल्तनत थरथर कापते. भूषण भनत भाग्य काशीपति विश्वनाथ और कोन गिनती में भूली गई भबकी शिवराज तेरे त्रास दिल्ली भयो भूकंप थर 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 कापती है विलायती अरब की. काशी जी की कला जाती मथुरा मस्जिद बनती अगर शिवाजी न होते तो सुनत होती सबकी, सुनत होती सबकी. या एका वाक्यात कवी भूषणाने शिवाजी राजांचं महत्व सांगितलेलं आहे. शिवाजी राजांची महत्व, त्यांचा पराक्रम ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी एवढं मोठं शिवचरित्र, एवढी मोठमोठी कागदपत्र यायची गरजच नाही. कवी भूषणाचं एक वाक्य बाज झालं, काशी जी की कला जाती मथुरा मस्जिद बनती अगर शिवाजी न होते तो सुनत होती सबकी. असे कवी भूषण आहेत. कवी भूषणांचं एक छोटंसं काव्य तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी कवी भूषणावरचा आजचा जो भाग आहे तो आपण समाप्त करू. कवी भूषणांनी फार सुंदर वर्णन केलंय आणि आमच्याकडे मराठी कवी बाळ कोल्हटकरांनी त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. तो असा आहे, कवी भूषणाचं वर्णन असं,
कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सरजा जसा आगे, राम कहा द्विज राम कहा बलराम कहा, अति साहस में शिवराज के आगे, भूषण भानु कृसनु कहा खुमन प्रताप महितल पागे. आणि त्याचं मराठी वर्णन असं आहे, कुंद कुठे पय वृंद कुठे, अरे शिववदनापुढती चंद्र कुठे, तुझ्या प्रतापा पुढे कुठे तो सूर्य, तो अग्नी कुठे, राम कुठे द्विज राम कुठे, समरी शिवा बलराम कुठे, साहसगामी शिवराया सम, विश्वामाजी झेप कुठे, विश्वामाजी झेप कुठे, असी ग्रहण के चले रण, छोड़ सब सुख साज, धर्म मंत्र पुरण पडे, धन्य शिवाजी राज, धन्य शिवाजी राज. एक खरा सरस्वती पुत्र ज्यानं कुठलीही तडजोड न करता, कुणावरही अन्याय न करता शिवाजी राजांच्या चरित्राच्या बाबतीत खऱ्या इतिहासाच्या पंक्ती लिहिल्या आणि शिवाजी राजांना एका वेगळ्या भाषेतल्या वर्णनाचा न्याय मिळवून दिला आणि शिवाजी राजांच्या वरती रचलेली ही अजरामर काव्य निर्माण केली. अशा महाकवी, रायगडच्या राजधानीतल्या राजसत्रेवरच्या राजकवी कविराज भूषणाला माझा मानाचा मुजरा.